नमस्कार, मी तुषार पुयाड, फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो। जसं की नितेश कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जो फ्री लेक्चर सिरीजचा जो कंटेंट उपलब्ध तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला आहे की येणाऱ्या जो काळामध्ये जो परीक्षा होणार आहे IBPS TCS किंवा MPSC साठी सुद्धा कंबाईनसाठी लागणारा जो कंटेंट आहे आपण या माध्यमातून तुम्हाला पुरवत आहोत। तसेच की या 26 जानेवारी निमित्त म्हणजेच रिपब्लिक डे निमित्त सरांनी 60% फी मध्ये कट ऑफ केलेली आहे। म्हणजे जो आपले जो त्यांच्या ॲपवर आहे ॲपवरचे जे प्राइस आहे ते 60% कमी केलेली आहे। तरी या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्या। ही सरांची यावरती MPSC कंबाईन तसेच पोलीस भरती आणि सरळ सेवेचे पूर्ण रेकॉर्डेड स्वरूपातनी बॅचेस कंप्लीट केलेले आहे। तर आपण आज आपल्या मुद्द्याकडे वळू। आज आपण समजा जे शिकलो आतापर्यंत शिकलेलं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे। म्हणजेच फास्ट स्वरूपात काही जणांचं लेक्चर आपल्या याच्या खाली कमेंट्स खाली म्हणणं होतं की थोडंसं लेक्चर फास्ट होत आहे। फास्ट याच्यासाठी की रिव्हिजन स्वरूपातनी बॅच आहे। म्हणजे आपल्याला सर्व सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर करायचे GHचे आपला विज्ञान झाला, पॉलिटी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जे काही पूर्ण सब्जेक्ट आहे आपले ते सर्व आपल्या या ठिकाणी कव्हर काय त्याच्यामुळे फास्ट घेतलं। पण तरी आज स्लो घेण्याचा प्रयत्न करू आपण, ठीक आहे। तर आज ठीक आहे या नक्कीच तुम्ही या ऑफरचा नक्कीच लाभ घ्यावा कारण 60% खूप जास्त होतात, ठीक आहे। आजचा जो टॉपिक आहे महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ब्लड ग्रुप। ब्लड ग्रुप याच्यावरती बरेच प्रश्न येतात। जनरल TCS आणि IBPS हे दोन्ही पण या एकाच टॉपिकवरती बरेच प्रश्न विचारते। मागच्या आता जे आपली जे TCSने जे कंडक्ट केलेले एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड ग्रुपवरती बरेच प्रश्न आलेले आहे। ब्लड ग्रुपचं ते समजा गट तयार कसे होतात, कोणत्या फॅक्टरवरून त्याचं हे केलं जाते, सर्व योग्य दाता, सर्व योग्यग्राही आणि ब्लड ग्रुपचे प्रकार किती पडतात। तसेच ब्लड ग्रुपवर अनेक वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न त्याच्यावर निर्माण केलेले आहे। आणि येणाऱ्या म्हणजे त्याच्यावरूनच आपण ठरवू शकतो की येणारा जो याच्यातनी म्हणजे येणारा जो परीक्षेचा काळ आहे त्याच्यातनी सुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ शकतात। तसेच यावरती सर्वात जास्त प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात की IBPSने जे आता घेणार आहे समजा एक्झाम कोणती 40 आणि 50 आरोग्य सेवक ते याच्यावर जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे। तर आपण आपल्या आज टॉपिकला सुरुवात करूया। ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप म्हणजे काय असते, जे आपले जे रक्त असते ब्लड, त्या ब्लडचं म्हणजेच रक्त इथे रक्तगट लिहितो मराठीमध्ये, ठीक आहे। ब्लड ग्रुपलाच रक्तगट असे म्हणतात, ठीक आहे। आता याच्यामध्ये काय होते रक्तामध्ये ब्लड ग्रुप म्हणजेच आपले प्रत्येकाचे चार ब्लड ग्रुप पडत असतात। म्हणजे A, B, AB आणि O। तर याच्यामध्ये काय होते की याचं ब्लड त्याला कोणाला चालते, कोणाचं ब्लड कोणाला चालते आणि हे ब्लड ग्रुप कशानुसार डिफाईन केले जातात हे आज आपण या ठिकाणी बघणार आहे। आणि यावरचे क्वेश्चन सुद्धा कसे विचारले जातात हे सुद्धा आपण बघणार आहे। तर ठीक आहे, तर ब्लड ग्रुप हे कशाहून डिफाईन केले जाते ते या ठिकाणी आपण हे करणार आहे, ठीक आहे। आता रक्तामध्ये असलेल्या प्रतिजीन, रक्तामध्ये जो आपले प्रतिजीन असतो त्यालाच आपण अँटीजेन असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ठीक आहे। रक्तामध्ये जे आपले प्रतिजीन असतात त्यालाच आपण अँटीजीन म्हणतो। अँटीजीन आणि प्रतिद्रव्य म्हणजेच प्रतिजीन आणि प्रतिद्रव्याला अँटीबॉडी काय काम करते तुम्हाला त्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं। अँटीबॉडी हे आपल्या शरीरावर जे हल्ला करणारे जे कीटाणू असतात त्यांना मारण्याचं काम कोण करते, अँटीबॉडी करते, ठीक आहे। आपल्या शरीरामध्ये कोणकोणते असतात, प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य यांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पडले आहेत। कशाच्या आधारावर रक्ताचे गट पडलेले आहे तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। प्रतिजीन म्हणजेच अँटीजीन आणि प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी हे दोन लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। कशावरती डिफाईन केले जातात रक्ताचे गट, अँटीजीन आणि अँटीबॉडी या दोनवरतीच आपले रक्ताचे गट डिफाईन केले जातात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यालाच मराठीत काय म्हणतात, प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य हे लक्षात ठेव जा, ठीक आहे। आता नेक्स्ट मुद्द्याकडे वळू आपण। आता प्रतिजीन म्हणजेच काय, नेमकं होते काय की प्रतिजीन म्हणजे काय, प्रतिद्रव्य म्हणजेच काय हे या ठिकाणी आपण क्लिअर करू, ठीक आहे। प्रतिजीन यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अँटीजीन म्हणतात, ठीक आहे। साधारणतः म्हणजेच प्रतिजीन म्हणजेच आपल्या शरीराबाहेरचे घटक हे आपल्या शरीरात घुसून आपल्याला इजा पोहोचू शकतात।
होते काय की साधारण जे बाहेरचे जे हे असतात की आपल्याला किटाणू वगैरे जीवाणू विषाणू हे आपल्याला आपल्या शरीरावर हल्ला करून आपल्या शरीरामध्ये घुसून आपलीच जी संस्था आहे म्हणजे आपलीच पोषण द्रव्य वापरून ते आपल्यावरच इजा करण्याचे प्रयत्न करतात. परंतु रक्तातील प्रतिजीन हे बाहेरून आलेले नसतात, तर ठराविक रक्तगटात ठराविकच प्रतिजीन असतात. हे काय झालं ॲक्च्युली हे जे अँटीजीन आहे ते बाहेरून आपल्या शरीरातनीच असतात ॲक्च्युली म्हणजे आतमध्येच असतात आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरातनीच असतात आणि त्याच्याहूनच आपल्याला काहीतरी रोग तयार होत असतो. जसे की आपली एखादी अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स आहे हे कसं आपला जो आतमध्येच आहे, पण ज्यावेळेस आपली प्रतिकार क्षमता कमी होते त्यावेळेस त्याचा उद्गमन होतो. तसंच जे हे अँटीजीन आहे हे सुद्धा आपल्या शरीरामध्येच असतात ऑलरेडी आपल्या शरीरातच एक घटक आहे. ठीक आहे, हे प्रतिजीन. परंतु रक्तातील प्रतिजीन हे बाहेरून आलेले नसतात. हां, जसं की आपण किटाणू विषाणू जे काही आहे जीवाणू हे आपल्या शरीरातून बाहेरून येतात, तसेच हे प्रतिजीन हे बाहेरून आलेले नसतात, ते आपल्या रक्तामध्येच असतात. तर ठराविक रक्तगटात ठराविकच प्रतिजीन असतात. म्हणजे ए बी आणि ओ यांच्या जर रक्तगट जर पाहिलं तर याच्यातनी प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य हे ठराविकच असतात. ठीक आहे, याचं बघू आपण का बरं असतात का नाही. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडवर बघू. आता याच्यामध्ये काय शरीरात म्हणजे प्रतिजीन पाहू आपण, म्हणजेच त्याला अँटीजीन म्हणतात. ठीक आहे, शरीरात जे अँटीजीन असतात त्यालाच आपण पाहू. शरीरात घुसल्यानंतर त्यावर शरीराची प्रतिक्रिया म्हणून आपले शरीर प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी तयार करतात. आता या ठिकाणी अँटीबॉडी पाहिजे. ठीक आहे, इथे अँटीबॉडी पाहिजे. ठीक आहे, हां. इथे काय होते की आपले समजा जे विषाणू आहे किंवा जीवाणू जे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्याच्या विरुद्ध तयार होणारी जी संस्था असते आपण त्याला काय म्हणतो अँटीबॉडीज. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात प्रतिजीन असे म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये जे विषाणू किंवा जीवाणू घुसतात त्याच्यावरती जे हल्ला करण्यासाठी जे WBC म्हणजेच रेड ब्लड कार्पर सेल्स किंवा श्वेत रक्तपेशी किंवा त्यालाच आपण सैनिक पेशी असे म्हणतात, ते आपण मागच्या याच्यात शिकलोच आहे. ते अँटीबॉडी तयार करतात, तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलंच मी. ठीक आहे, ते आपल्या शरीरात प्रतिद्रव्य तयार करतात जे प्रतिजीनाला म्हणजेच प्रतिजीन जे तुम्हाला सांगितलं प्रतिजीन हे काही बाहेरून पण येणारे असतात आणि काही आपल्या शरीरामध्ये असतात. ठीक आहे, जे प्रतिजीनाला मारण्याचा प्रयत्न करतात. हां, जे बाहेरून जे प्रतिजीन येतात आपल्या शरीरामध्ये जसे विषाणू किंवा जीवाणूच्या मार्फत त्याला मारण्याचा प्रयत्न करून करते तर ही अँटीबॉडी करते, म्हणजेच याला काय म्हणतो आपण प्रतिजीन म्हणतो. ठीक आहे, म्हणूनच एकाच प्रकारच्या रक्तगटात सारखे प्रतिजीन किंवा सारखे प्रतिद्रव्य नसतात. या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की अँटीबॉडी म्हणजे आपल्या याच्यातनी प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य हे एका ठिकाणी सारखे असू शकत नाही. कारण काय होते की एका ठिकाणी जर प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य हे दोन्ही जर सारखे असले तर ब्लड क्लॉट होऊन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो थिजून आपण माणसाचा मृत्यू होण्याचे चान्सेस जास्त असतो. त्याच्यामुळे काय केलं जाते की एचं कोणाला जे ब्लड ग्रुप असते त्यालाच दिलं जाते आहे का नाही. त्याच्यामुळेच ते ब्लड ग्रुप ज्याचं असेल त्यालाच दिलं जाते किंवा ज्याचं ओचं हे सर्व योग्यदाता आहे की त्यालाच ते लागलं जाते, त्याच्यामुळेच त्याला ते योग्य प्रमाणात येते. आणि जर तसं जर नाही झालं तर ब्लड क्लॉट होऊन म्हणजेच रक्त घोटून माणसाचा मृत्यू संभवण्याचे जास्त चान्सेस असतो. ठीक आहे, आता रक्तगटाच्या काही पद्धती पाहू आपण. रक्तगट पाळण्याच्या 4 पद्धती आहे. नेमकं पद्धती किती आहे तर 4. आज फक्त आपण याच्यामध्ये काय हे आपले जे महत्त्वाचं आहे तेच शिकणार आहे आपण. फक्त याच्यातून टॉपिक जे आहे ते कव्हर करू आपण. रक्तगट पाळण्याच्या विविध जे पद्धती आहे त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची पद्धत कोणती आहे ती ABO. जसे आपल्या याच्यात जे सांगितले आपण जे ABO जे आपण वापरतो पद्धत तीच ही ABO पद्धत आहे. म्हणजेच AB आणि O हे जे 4 रक्तगट हे याच्यावरूनच डिफाईन केले जातात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट दुसरी कोणती पद्धत आहे मग तर दुसरी पद्धत RH रक्तगट म्हणला जाते. RH रक्तगट काय रिसस नावाचा माकड होता. इंग्लंडमध्ये रिसस नावाचा माकड सापडला. त्या रिसस नावाच्या माकडावरून जो आपला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतो आहे की नाही रक्तामध्ये. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे 2 गट सुद्धा केले जातात. पहिले तर हे डिफाईन केले जातात AB किंवा O हे डिफाईन केले जातात. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये निगेटिव्ह आहे
की पॉझिटिव्ह आहे. हे दोन याच्यामध्ये विचार हे करतात, म्हणजे याचे 4 याचे 4 प्लस याचे 4 म्हणजे हे टोटल मिळून 8 रक्तगट पडतात याचे. तर हे कोण करते, तर RH फॅक्टर नावाचं हे RH म्हणजे रिसर्च नावाचं ते रिसर्चचे दोन याच्यातले अक्षर घेतलेले आहे, त्यालाच RH रक्तगट पद्धत म्हणलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. म्हणजे हे झाला दुसरा. तिसरं भाऊ, आता बॉम्बे रक्तगट पद्धत. आता बॉम्बे रक्तगट पद्धत ही आपल्या भारतामधलीच आहे. काय आपल्या मुंबई या शहरामध्ये काही व्यक्ती अशा आढळल्यात की त्या व्यक्तीच्या रक्तगटामध्ये आहे ना हा वेगळ्याच अँटीजीन किंवा अँटीबॉडी बघायला मिळले आणि त्याला मग ते वेगळ्या एक क्षेत्रामध्येच आढळले. ते कुठे, तर बॉम्बे सिटीमध्येच. तर याच्यामुळे त्याला नाव काय देण्यात आलं, तर हे बॉम्बे रक्तगट पद्धती त्याला देण्यात आली. म्हणजेच बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणून म्हणलं जाते. ते एकदम खूप रेअर आहे ती पद्धती. जनरली 1000 व्यक्ती मागा फक्त एखादाच व्यक्ती सापडू शकतो, म्हणजे 0.0 या पर्सेंटेजमध्ये ते सापडतात. जनरली आता जास्त त्याची संख्या नसते आणि त्यांना समस्याचा खूप सामना करावा लागतो कारण त्यांचं ब्लड ग्रुप भेटत नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण यमन रक्तगट पद्धती. ही जास्त पद्धती प्रचलित नाही आहे यमन पद्धती. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं, यमन पद्धती सुद्धा एक रक्तगट पाडण्याचा एक प्रकार आहे. ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपल्या रक्तगट पाडण्याच्या पद्धती किती आहेत, 4 आहे. एक आहे ABO, ठीक आहे, दुसरी आहे RH रक्तगट पद्धती, तिसरी आहे बॉम्बे रक्तगट पद्धती आणि चौथी आहे यमन रक्तगट पद्धती. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट काय की यापैकी ABO आणि RH ही पद्धत जास्तीत जास्त उपयोगी पडते. तुम्हाला सांगितलंच आहे सर्वात जास्त आपल्याला उपयोगात पडणारी पद्धत कोणती आहे, तर ABO हे चार जे आहे 4 हे डिफाईन करतात. ठीक आहे, 4 रक्तगट डिफाईन केले जाते. ABO वरून AB आणि O असे 4 रक्तगट डिफाईन करतात. आणि RH काय RH आपल्याला काय कळते, तर निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, याच्यावरून हे डिफाईन केले जाते. आता नेक्स्ट स्लाइडवरती बघू आपण माहिती. आता ABO रक्तगट पद्धती काय, नेमकं काय आहे बाबा, हे या ठिकाणी समजून घेऊ. या प्रकारची पद्धती सर्वप्रथम इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी अभ्यासली. सर्वात जर पद्धती आपल्या ब्लड ग्रुपचा जर शोध लावला असेल तो यांनीच लावला आहे, जो कार्ल लँडस्टेनर आहे की नाही. याच्यावरती सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो आपल्याला. याच्यावरती कधी महत्वाचं म्हणजे याच्यावर 2 प्रश्न बनतात की कधी शोध लावला, तर 1900 साली. कोणी लावला, तर कार्ल लँडस्टेनर. ठीक आहे, कोणी लावला, तर कार्ल लँडस्टेनरनी लावलाय याचा शोध. ठीक आहे, यांनी अभ्यासली. या पद्धतीत रक्ताचे प्रमुख 4 गट पडतात. तुम्हाला मी सांगितले याच्यातनी प्रमुख कोणते पडतात हे लक्षात ठेवा. कोणती आहे पद्धत, ABO. याच्यामध्ये किती रक्ताचे गट पडतात, A, B, B आणि O. ठीक आहे, हे 4 ब्लड ग्रुप पडतात. ठीक आहे, नेक्स्ट यापैकी रक्तगट ABO याचा शोध लँडस्टेनरने लावला. महत्वाचं काय होते की जर खोलात जर प्रश्न आला तर लँडस्टेनरने ब्लड ग्रुपचा शोध लावला. पण या ब्लड ग्रुपपैकी जो 4 ब्लड ग्रुप आहे आपल्यामध्ये काय AB आणि O, या 4 ब्लड ग्रुप पैकी त्यांनी कोणाचा शोध लावला, A चा लावला, B चा लावला आणि O चा लावला. याचा शोध लँडस्टेनरने लावला. तर रक्तगट AB म्हणजे हे जे याचं कॉम्बिनेशन आहे A आणि B चं, AB चा शोध डिकोस्टेला आणि स्टर्ली या शास्त्रज्ञांनी लावला. आता AB चा शोध कोणी लावला, तर डिकोस्टेला आणि स्टर्ली या शास्त्रज्ञांनी लावला. हे या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. लक्षात, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक कडे बघू. साधारणतः रक्तातील लाल रक्तपेशीवर RBC म्हणजेच प्रतिजीन, ठीक आहे, तुम्हाला मग अशी सांगत रेड ब्लड सेलवर RBC प्रतिजीन असतात आणि AG, ठीक आहे, असतात व रक्तातील प्लाझ्मा प्रतिद्रव्य म्हणजे AB असतात. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कुठे असतात यावरती जास्त साधारणतः प्रश्न विचारला नाही तरी लक्षात ठेवायचं, आपल्याला कंबाईनमध्ये काम येऊ शकतं. साधारणतः रक्तातील लाल रक्तपेशी म्हणजेच काय RBC लाच काय म्हणले जाते, लाल रक्तपेशी असे म्हणले जाते मराठीमध्ये. लाल रक्तपेशीवर प्रतिजीन असतात व रक्तातील प्लाझ्मा प्रतिद्रव्य म्हणजेच काय याच्यावर त्याला प्लाझ्मालाच काय म्हणलं जाते, AB असं नाव दिलेलं जातं. म्हणजे इंग्लिशचे जे आपले सायंटिफिक नेम आहे त्याला AB म्हणलं जाते आणि प्रतिजीनला AG म्हणलं जाते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्लाझ्मा असतात. आता नेक्स्ट पाहू आपण. प्रतिजीन इंग्रजी कॅपिटल अक्षरांनी दर्शवितात म्हणजे AB. आता लक्षात ठेवायचं,
जे आपले समजा ब्लड ग्रुप आहे याच्यामध्ये प्रतिजीन कशाने दर्शवतात तर कॅपिटल अक्षरांनी प्रतिजीन, ठीक आहे. प्रतिजीन कशाने दर्शवितात तर कॅपिटल अक्षरांनी, म्हणजेच ए आणि बी मोठे मोठे जे कॅपिटल अक्षर असते त्यांनी दर्शवतात. आणि जे प्रतिद्रव्य आहे, प्रतिद्रव्य ते कशाने दर्शवतात ए बी, म्हणजे या स्मॉल अक्षरांनी दर्शवतात. स्मॉल अक्षर असले की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं ते प्रतिद्रव्य आहे. हे काय प्रतिद्रव्य आणि हे काय प्रतिजीन, ठीक आहे. प्रतिजीन या दोन याच्यावरूनच रक्ताचं ब्लड ग्रुप म्हणजे ब्लड ग्रुपचं डिफाईन केलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट बघू स्लाइड. नेक्स्ट काय तर आर एच फॅक्टर. आर एच फॅक्टर काय हा आर एच म्हणजे सॉरी इथे इंग्लंड, ठीक आहे. इंग्लंड येथे आर एच म्हणजेच रिसस, हे याचा जो अक्षर आहे त्याच्यावरूनच हे पहा आर एच म्हणजेच याचे जे पहिले अक्षर आहे तेच त्यांनी इथे घेतलेले आहे. इंग्लंड येथे आर एच म्हणजेच रिसस नावाचे माकड, ठीक आहे. माकड ज्यांच्यामध्ये सर्वप्रथम हा घटक सापडला, याच्या माकडामध्येच हा घटक सापडला. त्या पहिल्यांदा आपल्याला 1900 आधीचं ब्लड ग्रुपच माहित नव्हतं. 1900 पर्यंत आपल्याला त्याच्यानंतर कार्ल लेन्स्टीनने जे 1900 मध्ये शोध लावला, त्याच्यानंतर ABOचा, त्याच्यानंतर स्टर्ली आणि एक शास्त्रज्ञ त्यांनी सुद्धा मग त्याने AB चा शोध लावला. त्याच्यानंतर हा मुद्दा आला की याच्यानंतर सुद्धा आणखी काही ब्लड ग्रुप पडतात का. तर आर एच म्हणजे रिसस नावाचा माकड कुठे सापडला इंग्लंडमध्ये सापडला. आणि हा घटक त्याच्यामध्ये आढळला पहिल्यांदा की दिसून म्हणजे प्रत्यक्षात दिसून त्या ठिकाणी आला, कारण त्याच्यावर जास्त संशोधन करण्यात आलं. आर एच फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशीवर असणारा डी प्रतिजीन आहे, म्हणजेच अँटीजीन म्हणतात त्याला, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आर एच फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशीवर असणारा डी अँटीजीन. या ठिकाणी सरळ सरळ लक्षात ठेवा, जास्त खोलात जायचं नाही. या ठिकाणी जास्त काही म्हणजे एवढे काही डोक्याला ताण देण्याचं काम नाही. आर एच फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी, आरबीसीवर असणारा डी काय आहे अँटीजीन, ठीक आहे. डी काय आहे अँटीजीन, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर याचा शोध सर्वप्रथम कार्ल लॅन्स्टेरिया व विनरे हा बघा यांनी हा याच्यासाठीच महत्वाचा जो शास्त्रज्ञ आहे कार्ल लॅन्स्टेरिया, तर हा याच्यावरच संशोधन करत होता. त्याच्यानंतर कार्ल लॅन्स्टेरिया व विनरे यांनी या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला. लक्षात ठेवायचं. रिसर्च म्हणजे आपलं जे रिसर्च फॅक्टर असं आहे त्याचा शोध कोणी लावला तर लॅन्स्टीनर आणि विनरे यांनी लावलाय. म्हणजेच ज्याच्या रक्तात हा डी प्रतिजीन आढळतो त्याला आर एच पॉझिटिव्ह असे म्हणतात, ठीक आहे. आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह. आता या ठिकाणी जो आपल्याला समजा महत्वाचे आहे की काय असेल त्याला आपण बघू. त्याच्यानंतर आणि ज्याच्या ब्लड ग्रुपमध्ये जो आहे जो अँटीजीन आहे, समजा हे जो डी अँटीजीन आहे म्हणजे रेड ब्लड सेल्स मध्ये आढळत नाही त्याला निगेटिव्ह म्हणतात. सोपं आहे. ज्याच्यामध्ये आढळतो त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्यामध्ये आढळत नाही त्याला निगेटिव्ह म्हणतात, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय होते, जो जगात 85% लोक हे आर एच पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. जगातनी जर बघितलं तर कंपॅरिझन जर केलं भारतामध्ये जगात जर बघितलं तर 85% हा आकडा येतो. जगामध्ये काय येते, जगातनी 85% हा आर एच पॉझिटिव्ह येते, ठीक आहे. पॉझिटिव्ह. आणि दुसरीकडे जर बघितलं निगेटिव्हचं किती येते तर निगेटिव्ह मध्ये येते फक्त 15%, ठीक आहे. निगेटिव्ह मध्ये हे जगामधलं प्रमाण झालं. आणि भारतातलं जर प्रमाण बघितलं, भारतातनी प्रमाण हे थोडंसं म्हणजे आर एच पॉझिटिव्ह जास्त आहे. म्हणजे भारतातनी हे 93% आढळते. जे आर एच पॉझिटिव्ह आहे भारतात किती आढळते 93% आर एच पॉझिटिव्ह आढळते. आणि फक्त 60% हे काय आढळते निगेटिव्ह आढळते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. रक्त परिधान म्हणजे ब्लड ट्रान्सपरेशन्स, जे आपण म्हणतो ना रक्त परिधान करणे म्हणजे किंवा ब्लड ट्रान्सफर करायचं आहे किंवा ब्लड कोणाला द्यायचं आहे ते एकूण या ठिकाणी बघू आपण, ठीक आहे. रक्त ट्रान्सपरेशन म्हणजे कोणाला देणे किंवा वापस घेणे याला ब्लड ट्रान्सपरेशन म्हणतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये टॉपिक करू आपण. एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्याच्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याची जी क्रिया आहे त्याला रक्तपराधन असे म्हणतात, ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचे जे रक्त असते ते काढलं जातो आणि त्याला शुद्ध करून ते दुसऱ्याच्या व्यक्तीमध्ये सोडल्या जाते, त्याला काय म्हणते आपण रक्तपराधन असे म्हणतात, ठीक आहे. म्हणजे त्याला ब्लड ट्रान्सपरेशन म्हणतात, ठीक आहे. नेक्स्ट
वरील हा आपण जे आता बघितलं ते वरील एकूण 8 रक्तगट म्हणजे आपण पाहिले, बरोबर आहे. ए बी आणि ओ हे 4 रक्तगट, त्यालाच पॉझिटिव्ह, त्याचीच एक कॉपी जर खाली केली आणि निगेटिव्ह म्हणजे हे 8 रक्तगट पडतात. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे रक्तगट आपण ए बीचे 4 रक्तगट पाहिले ते आपण आता खाली ठिकाणी बघू. ठीक आहे, आणि ब्लड आता ब्लड डोनेशन म्हणजे काय असते? ब्लड डोनेट जे आपण म्हणतो ना, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तेच इथं आहे ब्लड डोनेट करणे म्हणजे ब्लड डोनेशन्स. ठीक आहे, या ठिकाणी तोच इथं अर्थ घेतलेला आहे, रक्तदान. ठीक आहे, एका वेळी जास्तीत जास्त 300 मिली रक्त दान करता येते आपल्याला. एका वेळी रक्तदान किती करता येते हे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. एका वेळी जास्तीत जास्त किती तुम्हाला ब्लड देता येते किंवा जास्तीत जास्त तुमच्या शरीरातून किती ब्लड काढू शकते, तर हे 300 ml आहे. 300 ml आहे. ठीक आहे, आता दुसरं आहे दोन रक्तदानामध्ये म्हणजे किती महिन्याचं समानता असं. म्हणजे आपल्याला जर आज रक्त दिलं तर मला आता किती दिवसांनी रक्त देता येईल, तर याच्यामध्ये किती दिवसाचा गॅप बसला पाहिजे किंवा किती दिवसामध्ये ते तुमचं ब्लड तेवढ्याच प्रमाणात ते तयार होईल. तर हे याच्यामध्ये यांनी 3 महिन्याचा कालावधी सांगितलेला आहे. किती महिने आपल्याला किती महिन्याचा पिरियड रोटावा लागतो, त्याच्यानंतर आपण परत रक्तदान चांगल्या पद्धतीने करू शकतो, ते 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचे रक्त काढले आणि पुन्हा त्यालाच दिले तर त्याला ब्लड डोपिंग म्हणले जाते. ठीक आहे, आता ब्लड डोपिंग हे कशामध्ये केलं जातं? ज्यांच्या किडनी वगैरे फेल आहे किंवा ज्यांच्या किडनीमध्ये डायलायसिस वगैरे नसतं लावलं, त्याच्यामध्ये हे कधी कधी यूज केलं जाते. याच्यामध्ये त्यांचं ब्लड काढून ते परत प्युरिफाय करून त्याच्यामध्ये टाकलं जातं. ठीक आहे, जर एखाद्या व्यक्तीचे रक्त काढले आणि पुन्हा त्यालाच दिले, लक्षात ठेवायचं, याच एकच व्यक्ती आहे ज्याचं रक्त काढलं, त्याला प्युरिफाय केलं आणि परत त्यालाच दिलं, तर त्याला काय म्हणतो आपण? ब्लड डोपिंग म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायची. तर ब्लड डोपिंग म्हणजे काय की ज्याचे रक्त काढून त्यालाच परत दिले त्याला ब्लड डोपिंग म्हणतात. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्लडचं कुठं कुठं यूज केला जातो हे बघा. थॅलेसेमिया, ॲनिमिया म्हणजे पांडुरोग. याच्यामध्ये स्त्रियांमध्ये सर्वात जास्त ॲनिमियाचं प्रमाण आढळते भारतामध्ये. त्याच्यानंतर कर्करोगामध्ये सुद्धा आपल्या ब्लड देण्याचं काम पडतात. तसेच ॲक्सिडेंट सर्वात जास्त जर होत असेल आपल्याला ब्लडचं देण्याचं काम, ॲक्सिडेंटमध्ये सर्वात जास्त आपल्याला पडतं. त्याच्यानंतर ॲनिमिया, कर्करोग, तसेच ॲक्सिडेंट. आणि ज्यावेळेस आपली प्रसूती असते, स्त्रियांची ज्यावेळेस प्रसूती होते त्यावेळेस सुद्धा ब्लड देण्याचं काम पडलं जाते त्यांना. ठीक आहे, तसेच आपण वेगवेगळे ऑपरेशन करतो. आपले समजा ट्यूमर असेल किंवा एखाद्या वेळेस आपले काही हाड वगैरे तुटलं असेल, त्याचं जे ऑपरेशन केलं जाते त्यावेळेस सुद्धा ब्लडचं प्रमाण आपल्याला पुरवावं लागतं. ठीक आहे, रक्तपुरवठा करावा लागतो. या स्थितीमध्ये रोग्याला रक्तपुरवठा करावा लागतो, लक्षात ठेवा. कधी कधी थॅलेसेमिया असं विचारू शकते, हा ॲक्सिडेंट तर आपल्याला जनरली आपण कॉमन सेन्सनं करू शकतो. याच्यामध्ये कधी कधी रक्त पुरवठा करावा लागतो. थॅलेसेमिया, ॲनिमिया, कर्करोगामध्ये सुद्धा ब्लडचा पुरवठा करावा लागतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपण ॲक्सिडेंट वगैरे किंवा प्रसूती याच्यामध्ये आपण जनरली आपण आपला प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करून आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता हे झालं आपलं. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू. आता कोणाकडून रक्त घेता येते आणि कोणाला देता येते हे या ठिकाणी आपण महत्त्वाचं लक्षात ठेवू. कोणाकडून घेता येते आणि कोणाकडून देता येते हे याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येते, कारण हा कन्फ्युजन पॉईंट आहे. आणि कोणाकडून घेता येते, कोणाला देता येते, याच्यावरच सर्वात जास्त प्रश्न विचारले जाते. आता कोणाकडून घेऊ शकतो, आता सर्व आपण याच्यावरती फोकस करू पहिल्यांदा. ठीक आहे, ए बी आणि ओ. आता या ठिकाणी सरळ लक्षात ठेवायचं, जो पहिले अक्षर आहे समजा ए, हा ए आहे ना, ए आता कोणाला देऊ शकतो? ए कोणाला देऊ शकतो? ए ला ऑब्विसली आहे. आता मी जर ए असेल तर ए ला तर ए सेम आहे दोघं जण, म्हणजे ए ला ए देऊ शकतो. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ए आणखी कोणाला देऊ शकतो? ए बी ला पण देऊ शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कारण या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, ए बी हा सरळ याच्यात लक्षात ठेवायचं, ए ह्या सर्वात जास्त खादोळ प्राणी असं समजून घ्यायचं. तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल, ए बी हा याच्यामध्ये काय सर्व योग्यग्राही आहे, म्हणजे त्याचं रक्त कोणाला पण चालतं. त्याच्यात एक लक्षात ठेवा की ए बी हा जो स्वीकारणारा असतो, कोणाला पण कोणाकडून रक्त घेऊ शकतो, आहे की नाही. त्याच्यामुळे ए बी तुम्हाला या कॉलममध्ये ए बी दिसणारच आहे. ठीक आहे,
या ठिकाणी तुम्ही असं लक्ष ठेवू शकता की ए बी हा सर्वात जास्त खादोळ असतो, त्याच्यामुळे तो आपल्याकडून रक्त घेतो. ठीक आहे, लक्ष ठेवायचं. आता ए कोणाला देऊ शकतो? ए ला, आणि ए बी तर आहेच त्याच्यामध्ये. ठीक आहे, ए बी तर आलाच. तुम्हाला एक सोपं सांगतो मी कसं करू. ठीक आहे, त्याच्यानंतर बी. बी कोणाला देऊ शकतो? स्वतः देऊ शकतो. बी बी ला देणार, आणि ए बी तर टपलालाच आहे पहिला. हा, ए बी पण आला तिचा. ठीक आहे, मग ए बी कोणाला देणार? हा, ए बी मात्र एक हुशार प्राणी आहे. हा, तो दुसऱ्याकडून तो घेतो, पण स्वतःचं ब्लड फक्त स्वतःला देतो, म्हणजे ए बीलाच देतो. लक्ष ठेवायचं या ठिकाणी. हा, ए बी आलाच. तिसऱ्या पॉईंटमध्ये पण आला. ओ जो आहे तो बिचारा सर्वसामान्य आहे. ओ कोणाला पण रक्त देतो, तो सर्व योग्यदाता आहे, म्हणजे तो दान देणारा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं या ठिकाणी. ओ कोणाला देतो? ए ला देतो, त्याच्यानंतर बी ला देतो, आणि ए बी ला देतो, आणि या ठिकाणी ओ ला सुद्धा देतो. म्हणजे ओचं ब्लड ग्रुप हा ओले सुद्धा चालते. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. आता ठीक आहे, हे कोणाला कोणते ब्लड ग्रुप कोणाला चालते हे या ठिकाणी बघितलेलं आपण. आणि नेक्स्ट बघू कोणाकडून हे ब्लड ग्रुप घेऊ शकतात हे या ठिकाणी कव्हर करू आपण. ठीक आहे, आता ए तुम्हाला सांगितलं एचं ब्लड ग्रुप ए ला तर चालतेच, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एचं ब्लड ग्रुप ए ला चालतेच, म्हणजे ए कडून ते घेऊ शकतात आणि ओ कडून सुद्धा घेऊ शकतात, कारण ओ हा सर्वदाता आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ए बी हा सर्वग्राही आहे आणि सर्व योग्य दाता कोण आहे? तो ओ आहे. आता या ठिकाणी ओ तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ओ ओ ओ ओ. ठीक आहे, हे या ठिकाणी दिसेल. हा, एचं रक्त ए ला चालतं, सोपं आहे एकदम. एचं रक्त कोणाला चालतं? ए ला चालतं. आणि ओ मग ओचं पण रक्त एला चालतं, कारण ओचं रक्त काऊन चालतं? तो सर्व योग्य दाता आहे, तो कोणाला पण रक्त देऊ शकतो. हा, बीचं रक्त कोणाला चालेल? मग सोपी आहे, तर बीचं रक्त बी ला चालेल, आहे का नाही? बीचं रक्त बी ला चालेल, आणि ओचं सुद्धा मग बी ला चालेल, कारण ओचं काय चालेल? सर्व योग्य दाता आहे. नेक्स्ट टॉपिक कव्हर करू आपण याच्यामधलाच. ए बी. ए बीचं रक्त कोणाला चालेल? हा, ए बी हा सर्वात खतरनाक प्राणी आहे, तर ए बी लाच चालेल, आणि ओचंही रक्त ए बी ला चालेल. ठीक आहे, म्हणजे कारण ओ काऊन देऊ शकते? तर सर्व योग्य दाता या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं. आणि ओ तर बसलाच आहे बिचारा आपल्या या ठिकाणी. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व योग्यग्राही. ओचं रक्त ओला बी चालते आणि सर्वांनाच चालते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपण थोडक्यात एकदा याच्यावर परत एकदा नजर टाकू. हा, आणि या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की महत्वाचे प्रश्न याच्यावरती येतात. ए बी म्हणजे सर्व योग्यग्राही आणि ओ म्हणजे सर्व योग्यदाता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं महत्वाचं म्हणजे. ठीक आहे, आता हे कदाचित तुम्हाला समजलं असेल, नसेल तर मग आपण रिव्हिजनमध्ये आपण त्याचं बघू. ठीक आहे, हा, आता याच्यामध्ये MRI, ECG आणि CT स्कॅन जे आपले समजा होत आहे, MRI, ECG, CT स्कॅन, इंडोस्कोपी, जे बघ ते आपण या ठिकाणी आज कव्हर करणार. जो आपला जो टॉपिक आहे ते आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहे. आता MRI, ECG, CT स्कॅन जे आपले जे आहे समजा, ते या ठिकाणी सुद्धा आपण कव्हर करू. आता MRI म्हणजेच काय म्हणतं? मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. आता MRI ला इंग्लिशमध्ये त्याचं लॉंग फॉर्म काय बाबा? तर MRI ला मराठीत MRIच म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याचं लॉंग फॉर्म काय? तर मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग याला म्हणतात. ठीक आहे, आता याद्वारे काय केलं जाते? तर याद्वारे संपूर्ण शरीरात लहरी पाठवतात. कोणत्या लहरी? चुंबकीय लहरी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कोणत्या लहरी? तुम्ही MRI ची मशीन कधी बघितलीच असेल की एखादा आपल्या घरचा पेशंट असतो, ज्यावेळेस आपल्या किंवा त्यांच्या बॉडीमध्ये नस दबल्या असतात की जे बारीक बारीक असतात, ते शोधून काढण्याचं काम कोण करते? ते हे MRI करते. MRI ही खूप खर्चिक पद्धत आहे, आणि ते बारीकातला बारीक म्हणजे सूक्ष्म जे आपल्या शरीरातले म्हणजे जे पूर्ण बॉडी आहे ते आपलं पूर्ण स्कॅनिंग करून ते चुंबकीय लहरी पाठवतात. आणि जनरली चुंबकीय लहरी पाठवल्यामुळे काय करतात की आपल्या अंगावरती जे दागदागिने आहे ते काढून ठेवावं लागतं आपल्याला. ठीक आहे, नाही तर काय होते की ते दागदागिने ते ओढतात, ते आपल्याकडे ते पूर्ण असे स्कॅन म्हणजे आपल्याकडे लोहचुंबकाचे तिकडे पूर्ण रिझर्वेशन असते, त्यामुळे ते ओढतात. ते आपल्या जे ब्लड किंवा कानातले जर असले ते आपले नाक फाडून किंवा ते बाहेरून त्याला चिपकण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यामुळे ते आपल्याला काढावं लागतं आपल्या सुरक्षेच्या कारणामुळेच. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, याद्वारे संपूर्ण शरीरात लहरी पाठवतात. कोणत्या? चुंबकीय लहरी. ठीक आहे, आणि शरीराच्या कोणत्याही भागाला त्या भेदू शकणाऱ्या या लहरी असतात. म्हणजे त्या लहरी एवढ्या जबरदस्त असतात की त्या आपल्या जो शरीराचा कोणताही पार्ट असला, जनरली काय होते की एक्सरे आणि CT स्कॅन ह्या ज्या लहरी आहे त्या शरीरातला काही असा भाग आहे, पार्ट आहे की त्या भागाला आपण ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण हे MRI एवढं खतरनाक आहे की याच्यामध्ये जो पार्ट आहे, ज्या लहरी आहे की त्या एवढ्या घातक असतात की त्या आपल्या शरीरातला पूर्ण आरपार घुसतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, रेडिओलॉजी या शास्त्रात याला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
म्हणजे रेडिओलॉजी म्हणजे जे आपले वैद्यकीय शास्त्र आहे यामध्ये याला खूप जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. कारण ज्या वेळेस कोणता आपण एक्सरे किंवा एक्सरे किंवा सिटी स्कॅन याला शोध लागत नाही त्यावेळेस शेवटचा पर्यायामध्ये हा असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे याला खूप महत्त्व आहे. आणि MRI हा सिटी स्कॅन लक्षात ठेवायचं आहे, MRI हा सिटी स्कॅन एक्सरे यापेक्षा सरस असतो. कारण ज्या वेळेस एक्सरे आणि सिटी स्कॅन काम करणं बंद करते म्हणजे त्यावेळेस त्याचा शोध लागत नाही की डेफिनेटली प्रॉब्लेम काय, तर त्या ठिकाणी आपल्या MRIला आपल्याला सहारा घ्यावा लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हा याच्यापेक्षा सरस आहे. MRI मध्ये चुंबकीय तसेच रेडिओ लहरीचा उपयोग केला जातो. कशाचा? चुंबकत्व तसेच रेडिओ लहरीचा उपयोग केला जातो. यामध्ये कोणकोणत्या लहरीचा उपयोग केला जातो? चुंबकत्व प्लस रेडिओ लहरी या दोन लहरीचा या ठिकाणी उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे MRI हा जास्त महागडा जास्त वेळ लागणारा व निदान आहे. म्हणजे होते काय की आपला एक्सरे कसा की जनरली एक्सरे आपल्याला जास्तीत जास्त 15 मिनिटात आपल्याला मिळून जातो. घेतली प्लेट टाकली त्याच्यामध्ये प्लेट काय आपल्या फिल्म टाकली डेव्हलप केली फिल्मला तुमचं एक्सरे शूट करून डेव्हलप केली त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरे तात्काळ मिळून जातो जास्तीत जास्त डेफिनेटली 15 मिनिटं. सिटी स्कॅनमध्ये होते काय अर्धा तास तुमचा जास्तीत जास्त. तुम्हाला नेणार मशीन खाली ते आपले मशीन्स आहेत त्यांना बसवणार ट्यूब्स लावणार त्याच्यानंतर त्याचा जे फिल्म आहे ते तुम्हाला देणार ते अर्धा तास. पण याच्यामध्ये काय होते की जनरली MRI मध्ये तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकते याच्यामध्ये. कारण त्याची प्रोसिजर्स एवढी लंबी आहे आणि ती मशीन जे एवढी ॲडव्हान्स असते की त्याची जे चालू करणे किंवा त्याला चालवणे हे खूप जिगरीचं एक काम असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ते एक जास्त वेळ लागणारे तसेच महागडा याच्यामध्ये कंपॅरिझन टू एक्सरे आणि जर याचं हे जर केलं आपण सिटी स्कॅनचं तर खूप जास्त वेळ लागणारा तसेच महागडा आहे. याचा उपयोग शरीरातील विविध अवयवांची प्रतिमा तयार करण्यासाठी होतो. तर याचा उपयोग कशासाठी होतो? जे शरीरातील जे आपल्या प्रतिमा आहे म्हणजे ॲक्च्युली प्रॉब्लेम शोधण्यासाठीच होतो याचा उपयोग, हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या प्रतिमा त्याच्यानंतर कर्करोगात व्यापकता तपासणे म्हणजे कर्करोगाची व्यापकता या ठिकाणी हे दबलेला भाग मी वरती सांगतो. या ठिकाणी काय होते कर्करोगाची व्यापकता किती आहे हे शोधले जाते. ठीक आहे, या ठिकाणी काय केलं की याच्यामध्ये आपलं काय होते कर्करोगामध्ये जो आपला कर्करोग आहे समजा माझा आता या हातामध्ये जर कर्करोग झाला या हातामध्ये आता कुठपर्यंत या कर्करोगाचा समजा फैलाव झाला आहे किंवा याचा प्रसार कुठपर्यंत झालेला आहे. हा इथे कर्करोग झाला या बिंदूपाशी माझ्या याचा प्रसार कुठपर्यंत झालेला आहे समजा या ठिकाणी जर झाला असा तर या ठिकाणी आपल्याला जर माहीत पडलं पाहिजे ना की इथून इथपर्यंत आपला याचा प्रसार आहे म्हणजे आपण त्याच्यावरती रेडिओ थेरपी आपल्याला देता येईल आहे की नाही त्याच जागेवरती जनरली की याच्यामध्ये जर इथपर्यंत समजा आपल्या याचा कर्करोगाचा प्रसार जर झाला असेल तर तो कर्करोगाचा प्रसार कुठपर्यंत झाल्यासाठी हे शोधण्यासाठी याचा पण उपयोग होतो, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता सिटी स्कॅन काय आहे तर यालाच काय म्हणतात कॉम्प्युटर टोमोग्राफी स्कॅन, याला इंग्लिशमध्ये नाव आहे सरळ कॉम्प्युटर टोमोग्राफी स्कॅन. आपण बघितलं जसं सिटी स्कॅनच्या वेळेस आपल्यासमोर एक चांगलं मोठं कॅम्प्युटर ठेवलं जाते त्याच्यावरती आता समजा ॲडव्हान्स कॅम्प्युटर आले. ठीक आहे, सिटी स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटर टोमोग्राफी स्कॅन हे याला लक्षात ठेवायचं. यालाच ॲडव्हान्स एक्सरे म्हटले तरी चालेल. होते काय एक्सरे जो आहे तो साधारणतः आपल्याला नॉमिनल आहे म्हणजे तात्काळ वैद्यकीय शास्त्रामध्ये तात्काळ जर उपयोग आहे आपले फ्रॅक्चर झालं किंवा एखादा ॲक्सिडेंटली झाला की ज्या तात्काळ जो आपल्याला जो त्याचं निदान जर करायचं असेल तर एक्सरे वापरला जातो. पण जर एक्सरेमध्ये जर निदान नसेल लागेल तर त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन कोण आहे तर जो आहे ते सिटी स्कॅन आहे म्हणजे कॉम्प्युटर टोमोग्राफी स्कॅन. याच्यामध्ये काय सिटी स्कॅन हा एक्सरेपेक्षा सरस असतो, बरोबर आहे ऑब्विसली त्याच्यापेक्षा सरस असतो. यामध्ये क्ष किरणाचा वापर करतात. यामध्ये कशाचा वापर करतात आपण मग मागच्या वेळेस बघितलं की MRI मध्ये कशाचा वापर करतात चुंबकीय लहरी आणि रेडिओ लहरी या दोन लहरीचा वापर करतात. कशामध्ये MRI मध्ये कशाचा वापर करतात चुंबकीय लहरी प्लस रेडिओ लहरी याचा वापर केला जातो. ठीक आहे, पण याच्यामध्ये कशाचा वापर केला क्ष किरणाचा वापर केला जातो या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, क्ष किरणाचा वापर केला जातो. सिटी स्कॅन हा MRI पेक्षा स्वस्त तसेच लवकर होणारा इलाज आहे. या ठिकाणी म्हणजे निदान होणारा
आपलं हे आहे, ठीक आहे. सिटी स्कॅन हा MRI पेक्षा स्वस्त तसेच लवकर निदान होणारा उपाय आहे, ठीक आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे, सर्वात महत्त्वाचं पॉईंट. त्याच्यानंतर याचाही वापर कर्करोगात तसेच मेंदूमध्ये होणाऱ्या रक्तस्रावाच्या उपचारासाठी केला जातो. सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी होते काय, ज्यावेळेस आपण डोक्याच्या भारावर पडतो किंवा एखाद्या वेळेस आपल्या डोक्याला मार लागतो, तर त्यावेळेस आपल्याला नेहमी डॉक्टर सजेशन करते की याचं सिटी स्कॅन करून घ्यावं. कारण त्या मेंदूमध्ये ज्या लहरी पोचणाऱ्या असतात त्या जनरली एक्सरेच्या लहरी म्हणजे पोचू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या आपल्याला सिटी स्कॅनचा हा ऑप्शन आपल्या ठिकाणी या निदान या ठिकाणी सुचवला जातो आणि त्या ठिकाणी आपल्या चेक केल्या जाते की आपली गाठ किती आहे, किती मोठी आहे किंवा रक्ताची गाठ आहे किंवा नाही, कोणत्या ठिकाणी हे या ठिकाणी चेक केले जाते. आता नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघू याचा वापर फुफ्फुसे. लक्षात ठेवा याचा मेंदू सोबत कुठं कुठं केला जातो याचा वापर फुफ्फुसे, ठीक आहे. मेंदू, हृदय तसेच इतर अवयवांच्या निदानासाठी सुद्धा होतो. हे बी अशा ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपले जे फुफ्फुस आहे, फुफ्फुस म्हणजे जे आपले लंग्स आहे, ठीक आहे. आपल्या लंग्ससाठी मेंदू, ब्रेन तसेच हृदय म्हणजे हार्ट या इतर ठिकाणी सुद्धा याचा काय होतो वापर होतो, ठीक आहे, यांच्या निदान करण्यासाठी. परंतु याचा जास्त वापर केल्याने कर्करोग होऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही एका पद्धतीचा वापर आपण कोणत्या आपल्या जीवनात जर एखाद्या अतिशयोक्ती करत असेल कोणत्याही एका पद्धतीचा, तर त्याचा डेफिनेटली साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होणार. म्हणजेच आपलं एक्सरे तसेच सिटी स्कॅन, ठीक आहे. हे जे सिटी स्कॅन आहे, सिटी स्कॅन आणि एक्सरे याचा जो उपयोग आहे जर आपण अतिप्रमाणात जर केला ना, आपल्या शरीरावर वारंवार जे भीतीपोटी जे आपण समजा वारंवार तिथे जर देत राहिलो, जनरली एक्सरे आणि सिटी स्कॅन हे गर्भवती महिलासाठी खूप हानिकारक असतात, त्यांना त्याच्यापासून दूर ठेवले जाते. पण काही कारणास्तव आपल्याला माहिती आहे का ते आपले सिटी स्कॅन किंवा एक्सरे किंवा आपले सोनोग्राफी करावंच लागते. काही कारणास्तव सोनोग्राफी याच्यापेक्षा कमी येते, कमी हार्मफुल असते कारण ते त्याच्यासाठीच बनवली असते. पण एक्सरे आणि सिटी स्कॅन या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जे गर्भवती महिला आहेत त्यांनी त्याच्यापासून डेफिनेटली दूर राहिलेच पाहिजे. कारण येणाऱ्या त्या बाळावर खूप परिणाम, कारण त्याचे जे पेशी असतात ते खूप कमजोर असतात किंवा त्याची जे हाड असतात ते खूप कमजोर असतात, त्यावरती डेफिनेटली याचा परिणाम होतो. आणि याच्यामध्ये जे एक्सरे काढणारा जो असतो एक्सरेमॅन, तर त्याच्यासाठी लेट गाऊन नावाचा एक प्रकार आहे. लेट गाऊन म्हणजे जे किरण शोषून घेतात, लेट गाऊन, ठीक आहे. लेट गाऊन नावाचं एक त्याच्याकडे एप्रॉन असतं, ते एप्रॉन घालून ते त्याच्यानंतर एक्सरे शूट केला जातो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हा खोलातला प्रश्न आहे, जनरली तुम्हाला विचारणार आहे. जर आरोग्य भारतीमध्ये जर विचारला तर विचारू शकता. तर कशाने शूट केला जातो, लेट गाऊन जो घालून म्हणजे एप्रॉन सारखंच असते ते घालून ते एक्सरे शूट केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, जो येणारे ते एक्सरेचे जे चुंबकीय लहरी किंवा क्षकिरण आहे ते शोषून घेतले जातात. ठीक आहे, हा या ठिकाणी पॉईंट कव्हर झाला आपला. आता ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. ECG म्हणजेच काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. या उपकरणाद्वारे हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढला जातो. याद्वारे काय केलं तुम्ही बघितलं असेल की ज्या वेळेस आपल्या काका किंवा मामा किंवा आजी आजोबा जे वयस्कर लोक आहेत त्यांचा हृदयाचा आपण ECG बघितला असेल, हे अशा रेषा असतात. आहे का नाही ECG. आणि त्यावरती काहीतरी एक PQRST असे नावाचे डॉट्स असतात, आहे की नाही, PQRST असे डॉट्स असतात त्या ठिकाणी लिहू. म्हणजे ते त्याचे ते कोडवर्ड्स आहे आणि त्याच्यावरती एक पॉईंट असतात 2.1 2.1 किंवा 1.2 असं, सॉरी 1.2 किंवा 1.3 असं ते डॉटवर असतात. म्हणजे ते त्याची उंची किती आहे ते पॅरामीटरमध्ये त्या मोजलेलं तिथे दाखवतात आणि त्याच्यावरती तो निदान करतो. हे तुम्ही बघितलं असेल. आता सिटी स्कॅन आपण समजून घेऊ, ठीक आहे. या उपकरणाद्वारे हृदयाच्या स्पंदन काय म्हणजे जे आपले हृदयाचे जे ठोके आहे ते नियमितपणे चालतात किंवा नाही आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असू शकतो आणि याचं जे स्पीड आहे याची जे म्हणजे याच्यामध्ये जे मायक्रो लेवलवर जे काम केलं जाते. आपण फक्त आपल्याला माहिती आहे की हृदयाची जे आपण नाडी बघतो ते फक्त आपण ठोकेच बघतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन समजा त्याचा जो आलेख आहे तो या ठिकाणी काढला जातो. आलेखावरून काय करतो, जसंच आपल्या भूकंपाचा आलेख काढून आपल्याला समजते की याचं मुख्य केंद्रस्थान कुठं आहे, किती रिश्टर स्केलचा होता आणि याचं म्हणजे किती याची तीव्रता किती असू शकते हे याच्यावरून जसं समजते. तसंच याच्यावरून सुद्धा आहे की याचं महत्त्वाचं म्हणजे याचं याचं हे कुठं आहे, जे निदान आहे याच्यातून केले जाते. उगमस्थान, त्याच्यानंतर त्याचं याच्यावरती सर्व इलाज कशा पद्धतीचं करावं या ठिकाणी याचा शोध लावला जातो. ठीक आहे, त्याचा हृदयाचा स्पंदनाचा आलेख काढला जातो या ठिकाणी. ठीक आहे, याचा शोध 1903 मध्ये इयान थोवेन कोण लावला यांचा शोध,
कोणा लावला? ईसीजीचा शोध कोणा लावला? इयान थोवेन या शास्त्रज्ञाने लावला. ठीक आहे, कोणा लावला? तर इयान थोवेन. आणि या पद्धती शरीरावर इलेक्ट्रोडस ते बघितले आपण, ते बुच्चूसारखे असतात, ते दोन दोन असं आपल्या शरीरावर इकडे तिकडे आपल्या पूर्ण बॉडीवरती बसवले जातात, त्याला इलेक्ट्रोडोस बसविले जातात व त्याद्वारे हृदयाचे आकुंचन व प्रसरण हे तपासले जाते. त्यामुळे काय होतात, ज्यामुळे आलेख तयार होतो, या आलेखात PQRST असे बिंदू असतात, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जे इलेक्ट्रोडोट्स असतात ते काय करतात, आपल्या शरीरावर इतरत्र बसून जे आपलं हृदय असते त्याचं प्रसरण आणि आकुंचन काय होते, त्याचं जे प्रसरण होते आणि आकुंचन होते यावरती लक्ष ठेवलं जाते. आणि त्याचा जो आलेख आहे तर तो आपल्याला त्या PQRST या बिंदूने दर्शवला जातो आणि तो आपल्याला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ते जनरली डॉक्टरांना लक्षात येते. ठीक आहे, आता दुसरा एक प्रकार बघू, ECG. ठीक आहे, ECG काय आहे? इलेक्ट्रो इंडोस्कोपी, सॉरी, ECG म्हणजे इलेक्ट्रो इन्सेफेलोग्राफी. ECG म्हणजे काय? इलेक्ट्रो इन्सेफेलोग्राफी म्हणजेच काय, या उपकरणाद्वारे मेंदूमधील विद्युत आवेगाचे चित्रण केले जाते. ECG वेगळं आहे या ठिकाणी लक्षात, आणि EEG त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. ECG म्हणजे काय? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. आणि EEG म्हणजे काय? इलेक्ट्रो इन्सेफेलोलॉजी. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या उपकरणाद्वारे मेंदूमधील विद्युत आवेगाचे चित्रण केले जाते. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचे. याद्वारे काय केले जाते, जे मेंदू आहे, जे आपला समजा आपण तर आतापर्यंत बघितलं जे CT स्कॅन वगैरे होते, ते आपल्या मेंदूच्या जे बाहेर जो भाग आहे त्याच्या तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि मेंदूच्या आतमध्ये जर आपल्याला प्रवेश जर का मेंदूमध्ये जर गाठ कोणती असेल काय, ते EEG नावाच्या याच्याद्वारे केलं जातं. ठीक आहे, याद्वारे काय केलं, उपकरणाद्वारे काय केलं, मेंदूमधील जे विद्युत आवेगाचे चित्रण तयार केले जाते. ठीक आहे, याद्वारे मेंदू संबंधित रोगाचे निदान केले जाते. उदाहरणार्थ इपिलेप्सी, ब्रेन ट्यूमर म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये होणारी गाठ. ठीक आहे, ब्रेन ट्यूमर म्हणजे इपिलेप्सी. आता इपिलेप्सी आणि ब्रेन ट्यूमर हे दोन्ही बी आपल्या मेंदूशी संबंधित रोग आहे की याच्याद्वारे समजा जर आपल्याला याचं जर निदान करायचं असेल तर EEG नावाचा ह्या उपकरणाचा उपयोग केला जातो. ठीक आहे, परंतु यापेक्षा MRI व CT स्कॅन हे सरस असतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, MRI आणि CT स्कॅन हे याच्यापेक्षा सरस असतात. कशापेक्षा? EEG पेक्षा. लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट पाहू, इंडोस्कोपी. आता इंडोस्कोपी म्हणजे काय? तर इंडोस्कोपी तुम्ही बघितलं असेल, शरीराच्या आता हा एक नवीन प्रकार आहे की शरीराच्या आतमध्ये जे आपली एक ट्यूब असते, एक जनरली एक ट्यूब असते, रोबोटिक ट्यूब असते, ते आपल्या शरीरात टाकून पूर्ण आपल्या शरीराचं निरीक्षण करते, कुठं काय आहे, कुठं अपेंडिक्सचा जनरली उदाहरण जर पाहिजे झालं, अपेंडिक्स आहे, अपेंडिक्सच्या ठिकाणी त्याला पोहोचवले जाते किंवा एक आपल्या शरीराचा भाग असं कट करून त्याच्यामध्ये ते इंडोस्कोपी टाकल्या जाते आणि तिथपर्यंत जाऊन ते पोहोचवले जाते. तिथं बघितलं जाते की जनरली काय काय आहे, म्हणजे नेमकं प्रॉब्लेम काय हे त्या ठिकाणी रिसर्च केला जातो. इंडोस्कोपी. इंडो म्हणजे आत, च्या आत. इंडो म्हणजे च्या आत, लक्षात ठेवायचं. आणि स्कोपी म्हणजे पाहणे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. इंडो म्हणजे काय? च्या आत, आणि स्कोपी म्हणजे पाहणे. या ठिकाणी लक्ष ठेवायचे. याद्वारे अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे पाहणी केली जाते. जी आपली अन्ननलिका आहे, अन्ननलिकेमध्ये कोणती खराब आहे आणि अन्ननलिकेद्वारेच ते सोडले जाते. अन्ननलिकेमध्ये कोणते याच्यामध्ये घटक आहे किंवा कोणते आपले अन्ननलिकेत समजा एखादा कॉईन जर अटकला असेल, जनरली लहान मुलांच्या याच्यामध्ये अन्न काही खातात ते किंवा काही अटकतात, किंवा कोणाच्या शरीरामध्ये सुपारी किंवा काही दाणा जर अटकला असेल, तो इंडोस्कोपीद्वारे याच्यामध्ये दुर्बीणीद्वारे पाहणी केली जाते. ठीक आहे, याद्वारे अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे पाहणी केली जाते. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि बायोप्सी आणि इंडोस्कोपी हे वेगवेगळे आहे. आता याच्याद्वारे काय करते, इंडोस्कोपीद्वारे आपल्या अन्ननलिकेची पाहणी केली जाते. आणि बायोप्सी म्हणजे काय? बायोप्सी हा वेगवेगळाच आहे. म्हणजे बायोप्सी एक निदानाचा प्रकार आहे की ज्या प्रकारे एक शरीराची उतीचा तुकडा घेऊन, उती म्हणजेच आपले टिश्यू बघूच आपण या ठिकाणी. बायोप्सी म्हणजे शरीरातील उतीचा तुकडा घेऊन त्याची सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहणी करणे होय. याचा वापर कर्करोगात तसेच त्वचा रोगामध्ये केला जातो. बायोप्सी म्हणजे काय? हा ठिकाणी यावेळेस बरेचदा प्रश्न आलो. बायोप्सी हा प्रकार काय आहे? तर या ठिकाणी काय करतो की आपलं कर्करोग आहे, कर्करोगामध्ये जर कर्करोगात जर निदान करायचं असलं तर बायोप्सी नावाचा प्रकार ह्या ठिकाणी खूप मोठा उपयोगात आणला जातो. बायोप्सीच करावं लागते आपल्याला. कारण माहिती आहे का की ज्या वेळेस आपल्याला
आपल्या शरीरामध्ये समजा जनरली माझ्या हातामध्ये किंवा कुठे बी समजा किंवा एखाद्या शरीराचा पार्ट आहे आपल्या बॉडी पार्टमध्ये, एखाद्या बॉडी पार्टमध्ये जनरली जर कर्करोगाचं निदान जर झालं कर्करोग आहे, कर्करोग समजा जनरली आपली फुलकडी किंवा एखादी गाठ जर आली, तर त्याच्यामध्ये काय होते की याचं जर त्यांना माहीतच असते की डॉक्टरांना समजते की हे यांचं निदान करावं की नाही, पण ते काय करतात मग यांचं निदान पुरेपूर शास्त्रीय पद्धतीवर उतरवण्यासाठी ते काय करतात, त्या शरीराचा एक तुकडा म्हणजे जास्त नाही थोडंसं एवढंसं ते त्याला कापतात, कट करतात आणि हा तुकडा लॅबोरेटरीमध्ये पाठवतात आणि त्याच्यावरती ते निदान लावतात आणि त्यालाच आपण बायोप्सी म्हणते. म्हणजे शरीराचा जे शरीर म्हणजे अपेशीय नियमित वाढलेली संख्या, पेशीची संख्या असते त्यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर म्हणतो. त्या कॅन्सरचा एखादा तुकडा किंवा आपलं छोटीशी एखादी पेशी त्याला कापते किंवा तिचा तुकडा कापून तो सूक्ष्मदर्शकाद्वारे, सूक्ष्मदर्शक म्हणजे आपला इलेक्ट्रिक स्कोप किंवा मायक्रोस्कोप याच्या खाली पाहणी करू त्याच्यावर निदान केले जाते. याचा वापर कर्करोगात तसेच त्वचा रोगामध्ये सुद्धा केलं. आणि जसे आपल्या शरीरामध्ये इतर त्वचा रोग आहे की नाही, या त्वचा रोगामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक्सरे मशीन आता या ठिकाणी बघू. यामध्ये क्ष किरणाचा वापर केला जातो. यामध्ये सुद्धा क्ष किरणाचा वापर केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सोबत क्ष किरणाचा वापर कशामध्ये केला जातो, सिटी स्कॅन मध्ये सुद्धा, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर लवकरात लवकर होणारे निदान आहे. हे कसे आहे, हे कसे निदान आहे तर लवकरात लवकर होणारे निदान आहे. यामध्ये सिटी स्कॅन आणि MRIच्या तुलनेत स्वस्त असते. लवकर तर लवकर होतात, पण सिटी स्कॅन प्लस MRI याच्या स्वरूपात जर केलं, याचं जर हे बघितलं की याच्या स्वरूपात कसा येतो तर कमी स्वस्तात तर आहेच, पण कमी वेळ लागणार आहे. ठीक आहे. परंतु शरीरातील सर्वच ऊतीला एक्सरे हा भेदू शकत नाही. लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळेच एवढे आपल्याला हे या ठिकाणी बघावं लागलेलं आहे. एक्सरे हा असा आहे की हा सर्वच ऊतीला भेदू शकत नाही शरीरातील, हे लक्षात ठेवायचं आहे. याचा वापर फ्रॅक्चर्स, फुफ्फुसाच्या प्रतिमा, ठीक आहे, याचा उपयोग कशात होतो तर जे आपले समजा होणारे जे फ्रॅक्चर्स आपण ज्यावेळेस पडतो किंवा ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो आपला, किंवा जनरली हे जास्त आपल्या याच्यामध्ये जे म्हातारे लोक असतात किंवा वयस्कर लोक असतात त्यांच्यामध्ये याचा जास्त वापर केला जातो. लहान लेकरं सर्वात जास्त पळत राहतात त्याच्यामध्ये सुद्धा जास्त याच्यामध्ये वापर केला जातो. ठीक आहे. फ्रॅक्चर्स, फुफ्फुसाच्या ज्या प्रतिमा असतात, म्हणजे जनरली काय होते की TBचा जो पेशंट असतो त्याला सर्व प्राथमिक चाचणी हीच आहे की म्हणजे आपल्या शरीरातील जो प्रतिमा आहे आपल्या फुफ्फुसाची ते या ठिकाणी काढले जाते. तसेच इथं सांगितलेलंच आहे क्षयरोगाचे जे निदान आहे ते या ठिकाणी याच्यावरूनच आपल्याला करता येते. त्याच्यानंतर आणखी वेगवेगळे आहे ते क्षयरोगाचे करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. थोडक्यात आपण फास्टमध्ये याची एकदा रिव्हिजन घेऊ. आज आपण काय काय शिकलो यावरती हा सर्वात जास्त महत्त्वाचा पार्ट होता, त्यामुळे याच्यावर एक रिव्हिजन आपण घेऊ. ठीक आहे. आज काय शिकलो आपण, ब्लड ग्रुप म्हणजे काय, रक्तगट आपण या ठिकाणी शिकतो. रक्तामध्ये असलेल्या प्रतिजीन काय प्रतिजीन म्हणजेच अँटीजीन आणि प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी याच्या आधारावर रक्ताची गट पाळल्या जाते. कशावर रक्ताचे गट पाळल्या जातं याच्यावर प्रश्न येते. ठीक आहे. प्रतिजीन आणि प्रतिद्रव्य. ठीक आहे. प्रतिजीन म्हणजेच काय, ते शरीरातली आपल्या शरीरातली ॲक्च्युली प्रतिजीनला ॲक्च्युली त्याचा अर्थ काय होते, अँटीजीन म्हणजेच प्रतिजीनला, अँटीजीन म्हणजेच प्रतिजीन याचा अर्थ काय होतं, तो शरीराच्या बाहेरून जो येणारा घटक असतो त्याला आपण प्रतिजीन किंवा अँटीजीन म्हणतो. पण हा जो अँटीजीन आहे किंवा ब्लडमध्ये जो आढळणारा अँटीजीन आहे तो आपल्या शरीरामध्येच ऑलरेडी असतो. नेक्स्ट काय शिकलो आपण आता, प्रतिजीन म्हणजे अँटीबॉडी ही आपल्या म्हणजे अँटीबॉडी म्हणजे प्रतिजीन किंवा अँटीजीनला प्रतिकार करण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात. हे आपल्या रेड ब्लड सेल्स द्वारे तयार केल्या जातं. हे ठिकाणी बघितलं आपण. नेक्स्ट याच्यामध्ये आपण रक्ताचे काही पद्धती पाहिल्या. याच्यामध्ये काय, पहिली पद्धत कोणती पाहिली, ABO रक्तगट पाहिली. दुसरी काय पाहिली, RH रक्तगट पद्धती पाहिली. तिसरी पद्धत काय पाहिली आपण, बॉम्बे रक्तगट पद्धती पाहिली. आणि चौथी रक्तगट कोणती बघितली ती, यमन रक्तगट पद्धती. हे 4 रक्तगट पद्धती या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. यापैकी ABO आणि RH ही पद्धती सर्वात जास्त उपयोगात आणली जाते. नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी काय बघितलं आपण, ABO रक्तगट बघितली. याचा शोध कोणा लागला तर 1919 साली कार्ल लँडस्टीनियर यांनी लावला. तर याचे प्रमुख किती गट पडतात, A, B, B आणि O याचे 4 प्रमुख गट पडतात.
त्यापैकी लॅन्स टेनियरनं कोणाचा शोध लावला? ए, बी, ओ या 3चा शोध लावला. तर मग ए बीचा शोध कोणी लावला? तर डिकोस्टेला आणि स्टर्ली यांनी लावला. डिकोस्टेला, स्टर्ली यांनी लावला. साधारणतः रक्तातील आरबीसीचे प्रतिजीन ज्या प्रतिजीन असतात त्याला काय म्हणतो? आरबीसीवर प्रतिजीन असतात त्याला काय एजी म्हणतात असे म्हणतात. आणि रक्तद्रव्यात प्लाझ्मा असतात त्याच्यावर काय येतं? प्रतिद्रव्य असतात. ठीक आहे, हे या ठिकाणी बघितलं आपण. नेक्स्ट काय बघितलं? इंग्रजीत जे प्रतिद्रव्य असतात प्रतिजीन असतात त्याला ए बी कॅपिटलने दर्शवतात आणि प्रतिजीन असतात त्याला ए बी स्मॉल अक्षरांनी दर्शवतात. हे बघितलं आपण. नेक्स्ट बघितलं RH फॅक्टर म्हणजे काय असतं? रिसस नावाच्या माकडाहून हा इंग्लंडमध्ये जो शोध लागला, रिसस नावाचं माकड होतं त्याच्याहून त्यांनी शोध लावला. ठीक आहे, हा सर्वप्रथम त्याच्यामध्ये घटक सापडला. त्याच्यानंतर RH फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशीवर असणारा डी अँटीजिन हे असतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये RH फॅक्टर म्हणजेच काय? आरबीसीवर असणारा डी अँटीजिन म्हणजेच काय? RH फॅक्टर ह्या ठिकाणी लक्षात आपण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याचा शोध कोण लावला? तर कार्ल लॅन्स टेनियर यांनीच लावला व विएरे सोबत त्याच्यासोबत कोण होतात? विएरे होता एक. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सॉरी, विनरे हा एक शास्त्रज्ञ, लॅन्स टेनियर सोबत एक विनरे होता. ठीक आहे, या शास्त्रज्ञाला म्हणजेच ज्याच्या रक्तामध्ये डी प्रतिजीन आढळतो त्याला RH पॉझिटिव्ह आणि ज्याच्यामध्ये अँटीजन डी रेड ब्लड सेल्स आढळत नाही त्याला RH निगेटिव्ह म्हणले जाते. हे ठिकाणी लक्षात ठेवा. जगात 85% लोक हे RH पॉझिटिव्ह आढळतात आणि 15% लोक हे RH निगेटिव्ह आढळतात. तर कम्पॅरेटिव्ह टू भारत जर केलं तर भारतामध्ये 97% लोक RH पॉझिटिव्ह आढळतात आणि जनरली फक्त 7% RH निगेटिव्ह आढळतात. ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलं? रक्तपराधन म्हणजे ब्लड ट्रान्सपरेशन म्हणजे काय बघितलं आपण? की एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून दुसऱ्या शरीरात रक्त देणे त्याला ब्लड ट्रान्सपरेशन म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणते हे तर बघितलेच आहे आपण. त्याच्यानंतर एकाच वेळी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन्स याच्यामध्ये काय? एकाच वेळी जास्तीत जास्त आपल्याला 300 मिली रक्त प्रदान करता येते. आणि किती महिन्याचा कालावधी लागतो? 3 महिन्याचा. ते पूर्णतः आपल्या शरीरामध्ये त्याचे पेशी किंवा आरबीसी किंवा ब्लड सेल किंवा प्लेट सेट वाढण्यासाठी आपल्याला पूर्ण काळ किती लागतो आणि आपल्याला पूर्ण म्हणजे बॉडी आपली झेलण्यासाठी 3 महिने याचा कालावधी लागतो. एखाद्या व्यक्तीचे रक्त काढले आणि पुन्हा त्याच व्यक्तीला जर दिले त्याला ब्लड डोपिंग असे म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात? ब्लड डोपिंग म्हणतात. हे आपण या ठिकाणी बघितलं. आणि याच्यामध्ये कोणामध्ये सर्वात जास्त उपयोग केला जातो रक्त देण्याचा? तर थॅलेसेमिया, ॲनिमिया, कर्करोग तसेच ॲक्सिडेंट या केसेसमध्ये सुद्धा याचा रक्त केला जातो. तसेच प्रसूतिगृह याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लड देण्याचं काम पडते. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण या ठिकाणी बघितलं की कोणाकडून हे जे ब्लड ग्रुप आहे ते पण सुद्धा आपण या ठिकाणी बघितले आणि कोणाकडून घेता येतात आणि कोणाकडे देता येतं या ठिकाणी शॉर्टकटमध्ये बघू. या ठिकाणी लक्षात ठेवायचं AB हा सर्वात जास्त म्हणजे सर्व योग्य ग्राही आहे, म्हणजे तो घेणारच आहे. ते युद्ध आपल्याकडे असते, त्याचं काम काय असते? आपल्याकडेच घेणे. म्हणजे AB हा डेफिनेटली सर्वांमध्ये येणारा कोणाकडून जर घेऊ शकतो. ठीक आहे, AB हा याच्यामध्ये येणार. ठीक आहे, मग ए कडून कोण घेऊ शकतात? ए तर घेणारच ऑब्विसली, त्याचा भाऊ तो तर घेणारच. आणि ए कोणाकडून घेऊ शकतो? ए कडून कोण घेऊ शकते? परत AB घेणार. ठीक आहे, बी कडून कोण घेऊ शकते? हे म्हणजे बी कडून कोण घेऊ शकते किंवा कोणाला देऊ शकतो? बी कोणाला देऊ शकतो? तर बीला देणारच, म्हणजे तो त्याचा भाऊच आहे का नाही? सखा म्हणजे आपला काय जुळवा भाऊ आहे, त्याच्यामुळे बीला देणार आणि बी ABला पण देणार, कारण AB पहिलेच खादोड आहे. ठीक आहे, AB कोणाला देणार? AB सख्या भावाला, मग त्याच्या म्हणजे ABलाच देणार. पण दुसऱ्याला देणार का? नाही, दुसऱ्या कोणाला देणार नाही. आणि ओ कोणाला देणार? ओ तर सर्वांनाच आहे. ओ तर सर्व योग्य दाताच आहे, तो रक्तदान करणाराच व्यक्ती आहे. तर त्याला काय म्हटलं जातो? तो ABला देऊन, बीला देन आणि ABला देन आणि ओला सुद्धा देन. या चारही रक्तगटाला तो ओला पुरवतो. आणि कोणाकडून घेऊ शकते? आता ए कोणाकडून घेऊ शकतात? ए कोणाकडून घेऊ शकतो? ऑब्विसली ए कडून घेणार, कारण तो सख्य भाऊ आहे. आणि ओ कडून सुद्धा घेणार, कारण ओ हा सर्व योग्य दाता आहे. त्याच्यानंतर बी कोणाकडून घेतात? तर बी कडून घेणार, कारण बी हा त्याचा स्वतःचा भाऊ आहे सक्का. आणि ओ तो सर्व योग्य दाता आहे. आणि AB कोणाकडून घेणार? AB हा याचा सख्खा भाऊ आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून घेणार. आणि ओ कडून तो ऑब्विसली घेणार. आणि ओ मग कोणाकडून घेणार? तर ओ हा फक्त एकाच घटकाकडून घेतो की ज्याचं नाव आहे ओचं ब्लड ग्रुप ओलाच चालतं. या ठिकाणी हे लक्ष ठेवायचं आहे. AB हा सर्व योग्य ग्राही आहे, याच्यावर प्रश्न येतात. आणि ओ हा सर्व योग्य दाता आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आता नेक्स्ट आपण या ठिकाणी कव्हर केलेला टॉपिक MRI, ECG, CT स्कॅन. थोडक्यात याची रिव्हिजन काढू. MRI म्हणजेच मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. याच्यामध्ये काय? संपूर्ण शरीरात लहरी पाठवून त्या कोणत्या
याच्यामध्ये जो लहरी असतात ते आपल्या शरीराला कोणत्याही भागाला भेदू शकतात, इव्हन मेंदू आपल्या सर्व सर्व सर्व. याच्यामध्ये रेडिओलॉजी या शास्त्रामध्ये याला खूप महत्त्व आहे. ठीक आहे, या ठिकाणी रेडिओलॉजी या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. तसेच MRI व CT स्कॅन, एक्सरे याच्यापेक्षा जास्त सरस असतो हा, आणि महागडा असतो आणि वेळ खाणारा पण असतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. MRI हा जास्त महागडा, जास्त वेळ लागणारा निदान आहे. तसंच याचा उपयोग शरीरातील विविध अवयवाची प्रतिमा तयार करण्यासाठी या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, कर्करोगाची व्यापकता तपासण्यासाठी या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे, हे पण बघितलं आपण. नेक्स्ट काय बघितलं, CT स्कॅन. CT स्कॅन म्हणजे कॅम्प्युटराइड टोमोग्राफी स्कॅन. याच्यामध्ये काय होतं की याचा ॲडव्हान्स एक्सरे असं म्हणलं जातं. कोणाला? CT स्कॅनलाच काय म्हणलं जातं, ॲडव्हान्स एक्सरे म्हणलं जातं. यामध्ये काय म्हणलं, CT स्कॅनमधले ह्या एक्सरेपेक्षा सरस असतो. याच्यामध्ये क्ष किरणाचा वापर केला जातो आणि हा MRI पेक्षा स्वस्त तसेच लवकर होणारे निदान आहे MRI पेक्षा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याचा वापर कर्करोगात तसेच मेंदूमध्ये होणारे जे गाठी आहे, ठीक आहे, मेंदूमध्ये होणारे रक्तस्राव किंवा उपचारासाठी याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर याचा वापर फुफ्फुसे, मेंदूमध्ये तर होतोच आणि आपल्या शरीरामध्ये होतो, तसेच फुफ्फुसे, मेंदू आणि तसेच हृदय या ठिकाणी याचा सुद्धा वापर होतो. त्याच्यानंतर परंतु याचा जास्तीत जास्त वापर याचा जर जास्तीत जर वापर आपण जनरली जास्तीत जास्त वेळा जर आपल्या शरीरात जर हे हार्मफुल पडत राहिले, याच्यामध्ये काय असतं, क्ष किरण असतात, त्याच्यामुळे हे आपल्याला याचा कर्करोग होऊ शकतो. ठीक आहे, याच्याने समजा कर्करोग होऊ शकतो आपल्याला. नेक्स्ट ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. या उपकरणाद्वारे हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढला जातो. ECG म्हणतो आपण त्याला. याचा उपयोग 1930 मध्ये इयान थोवेन या शास्त्रज्ञाने लावला. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. या पद्धतीद्वारे शरीरातील इलेक्ट्रोडोज आपल्या शरीरावर काय केलं, इलेक्ट्रोडोज बसून त्याच्यावरती आलेख तयार केला जातो. ठीक आहे, आणि जे आपले हृदय आहे, हृदयाचं त्याच्या ठिकाणी प्रसरण आणि आकुंचन ह्या ठिकाणी याच्यावर लक्ष ठेवले जाते. ज्यामुळे याच्यावरती कोणते अक्षर लिहिले जातात, PQRST ह्या ठिकाणी लक्ष ठेवायचे. हे अक्षर त्याच्यावरती लिहिलेले असतात. महत्त्वाचं असा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो की याच्यावरती कोणते अक्षर लिहिलेले असतात. ठीक आहे, PQRST असे बिंदू असतात. त्यानंतर EEG बघितलं आपण, इलेक्ट्रो इन्सेफेलोग्राफी, हे पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. काय बघितलं याच्यामध्ये, या उपकरणाद्वारे मेंदूतील विद्युत आवेगाचे या मेंदूमधील विद्युत जे आवेग असतात त्याचे चित्रण या ठिकाणी केले जाते. याद्वारे मेंदूमधील संबंधाचे रोगाचे निदान केले जाते. उदाहरणार्थ इपिलोप्सी आणि ब्रेन ट्यूमर याचा या ठिकाणी मध्ये वापर केला जातो. परंतु यापेक्षा MRI व CT स्कॅन हे सरस असतात. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट बघितलं आपण. नेक्स्ट काय बघितलं, इंडोस्कोपी. इंडोस्कोपी म्हणजे इंडो म्हणजे आत, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इंडो म्हणजे आत आणि स्कोपी म्हणजे पाहणे. याद्वारे अन्ननलिकेच्या दुर्बिणीद्वारे पाहणी केली जाते, म्हणजे इंडोस्कोपी. आपल्या शरीरात इतर अवयवाची सुद्धा या अन्ननलिकेद्वारे आतमध्ये टाकून इतर शरीराची सुद्धा पाहणी केली जाते. ठीक आहे, बायोप्सी म्हणजेच काय, शरीराचा उतीचा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या शरीराची पेशीची अमर्याद वाढ होते त्याला आपण काय म्हणतो, कॅन्सर असं म्हणतो. ठीक आहे, ल्युकेमिया म्हणतो किंवा कॅन्सर म्हणतो. आणि त्या कॅन्सरचं आपलं निदान करण्यासाठी, म्हणजे कॅन्सर आहे का नाही तर याचं निदान करण्यासाठी त्या उतीचा एक तुकडा काढून त्या ठिकाणी आपल्या सूक्ष्मदर्शकाखाली पाहणी केली जाते. त्या ठिकाणी त्याचं निदान केलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण, बायोप्सी असे म्हणतात. ठीक आहे, त्या प्रोसेसला आपण बायोप्सी म्हणतो. याचा वापर कर्करोगात तसेच त्वचा रोगामध्ये सुद्धा केला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कर्करोगात तसेच त्वचा रोगात सुद्धा या ठिकाणी वापर केला जातो. एक्सरे मशीन, यामध्ये क्ष किरणाचा वापर केला जातो. महत्त्वाचं म्हणजे कशाचा वापर केला जातो, क्ष किरणाचा. लवकरात लवकर होणारे निदान आहे. CT स्कॅन आणि MRI पेक्षा तुलनेने काय आहे, स्वस्त आहे CT स्कॅन. परंतु शरीरातील सर्वच उतीला भेदू शकतात का, नाही. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, परंतु सर्वच उतीला भेदू शकत नाही. ठीक आहे, आणि याचा वापर फ्रॅक्चर तसेच फुफ्फुसातील प्रतिमा करण्यासाठी याचा वापर काय होतो, फ्रॅक्चर्समध्ये आपण केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे फुफ्फुसाच्या जे प्रतिमा तसेच क्षयरोगाचे निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे हे आपण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनरली आपले आज 8 टॉपिक कव्हर झालेले आहे. आता बाकीचे जे आपण राहिलेले 12 टॉपिक ते येणाऱ्या याच्यामध्ये कव्हर करू. याच्यानंतर जो आपला आरोग्यशास्त्र आहे हा थोडासा कम्पॅरेटिव्ह या प्रोसेसमध्ये थोडंसं आपल्याला लेंदी आहे. याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करावा लागेल येणाऱ्या, कारण 40-50 तसेच आपले कंबाईनसाठी पण हे कामात नाही. तर तुम्हाला हे आमचे लेक्चर कशा वाटले नक्कीच तुम्ही खाली आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपला अभिप्राय देऊ शकता. तसेच जे येणारे आपले लेक्चर्स आहे ते या यूट्यूब चॅनलवरती न राहता सरांचंच एक नवीन चॅनल बनवलं आहे.
की त्या यूट्यूब चॅनलमध्ये जे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलं आहे सध्या, तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्च करून ते आपल्याला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे जे भावी लेक्चर आहे हे 2-3 दिवस या चॅनलवरती लेक्चर चालतील. काही दिवसानंतर याची हे लेक्चर जे लाईव्ह लेक्चर आहे ते त्या चॅनलवरती ट्रान्सफर केलं जाईल. तसेच या ठिकाणी ठीक आहे, थँक्यू. तुम्ही ऐकल्याबद्दल मला नक्कीच सांगा याबद्दल काय सुधारणा करता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.